सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असेल का आंघोळी झाली नसतील अजून. तर आम्ही डोंगरावर येडेश्वरीचं मंदिर आता योगेश चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणता एवढे सकाळ सकाळ कुठं तर आंघोळ करून आले होते तुपायला होणार आणि येडेश्वरीचा डोंगर आम्ही चढायला लागलो. आता सकाळी 6ला आरती असते. डोंगर चढायचा प्रारंभ येडेश्वरीचं महाद्वार इथून येस ही पायऱ्या इथून चढावं लागतं ते सगळ्या. तर चला आपण आईसाहेबाचं दर्शन घेऊ शकता. आत गेल्यावर फोटो काय काढून देत नाही तिथं. गणून मी आलोय, गणू मागं राहिलाय अजून. लोक आरतीला येते ती. गणू आलाय तिकडनं. तर डोंगर चढायला लागले मी. पायऱ्या आरती असते 6ला आता. हे बघा आज आणि एवढं प्रसन्न वाटतं इथे येऊन आरतीला. तर आपल्याला अजून आईसाहेबाचं दर्शन घ्यायचंय. तरी पायऱ्या चालू आहेत चढायला. मी आता गणू चढतोय गुडघ्यानं पायऱ्या पाठीमागं. तर म्हणलं आलो येरमाळ्याला तर दर्शन करून आरती सापडेल पहाटेची. मग आम्ही आलो इथं दत्तोबा लावून त्याची आरती केली आणि चाललोय आता आईसाहेबाच्या दर्शनाला. तर चला मित्रांनो, तुम्ही पण या दर्शन करा आईसाहेबाचं. मन प्रसन्न होईल असं. आत मंदिरात काही फोटो काढून देत नाही ती. पायऱ्या चढताना दम भरतो या. काय काय दुकान उघडलेली त्यातून काय काय दुकान उघडलेली नाही ती. भरपूर अशा पायऱ्या त्या चढायला. तर आज कार्यक्रम येरमाळ्यातच आहे. रात्री झाला आहे मुक्कामाला. म्हणलं दर्शन करायचे म्हणल्यावर सकाळी आरती असती. रात्री पण आलतो. रात्री दर्शन करून गेलतो. हो का अजून एवढ्या पायऱ्या चढायच्या ते. हो का एवढ्या पायऱ्या चढायच्या ते सगळ्या अजून. अजून कुठं दुकान उघडली ती, कुठं नाही ती उघडली. तर चैत्र महिन्यात एवढी मोठी यात्रा असते नाही तर लय मोठी यात्रा असते. काही ताई दादा म्हणले योगेश भाऊ तुम्ही कुठं कुठं जाता ते पण आम्हाला दाखवत जावा. तर कार्यक्रमाला आलतो. आज कार्यक्रम असल्यामुळे म्हणलं सकाळ सकाळी येडायचा डोंगर हे दाखवा म्हणलं तुम्हाला. आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा. आंघोळ करायला लागले. आंघोळ करून आता डोंगर चढायला लागले. गणू वाल्या पडद्याने चालाय. गणून मी आलोय. आम्ही दोघंजण रात्री लखन एक वरती डोंगरावर येऊन पोचलोय आता. प्रदक्षिणा घालायला चालू आहे. तर हे आईसाहेबाचं जग आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे. दर्शन घेऊ शकता तुम्ही. ह्या बघा आईसाहेबाचं शिखर आहे. तर मी बाहेरची पाठीमागनं प्रदक्षिणा घालतोय अशी. इथं काळ भैरवनाथ आहेत. हे बघा असं हे असं डोंगर आहे. असं येडेश्वरी साईबाबाचं मंदिर आहे. आपण आता मंदिरात प्रवेश करायला लागलोय पण ते
आपण मंदिरात प्रवेश करायला लागलोय. तर मंदिरात काही मोबाईल चालू देत नाही ती. सगळ्या आरतीला थांबलेले तशी. मित्रांनो आमचं दर्शन झालंय आता आणि आम्ही चाललोय. आरती झाला, आईसाहेबाचा प्रसाद भेटला खायला. गोनवाल्या पडद्यानंच आहे. एकदम मन प्रसन्न वाटलं. आरती झालं, दर्शन झालं, प्रसाद मिळाला. दर्शन एकदम मस्त झालं. एकदम मस्त दर्शन झालं. मला तर रडायला लागल्यासारखं डोळ्यातनं पाणी झालं आनंद अश्रू आईचं रूप बघून. एवढं डोळ्यात डोळं घालून बघितलं ना, ते बघितलं तर मन भरत. एवढं डोळ्यात डोळं घालून बघितलं का, एवढं ती डोळे एवढं तीक्ष्ण दिसायचं का नाही, असं एवढं सुंदर वाटायचं. तर चला मित्रांनो, तुम्ही अवश्य येरमाळ्याला आईसाहेबाचं येडेश्वरीचं दर्शन करायला कधी पण या. तुमच्या मनातील सर्व इच्छा काय पूर्ण करीन आई. चैत्र पौर्णिमेला मोठी अशी यात्रा असती. आम्ही आता चाललोय कार्यक्रमाच्या ठिकाणी. लवकरच उठून आलतो, आम्हाला माहीत नव्हतं. लय दिवसापूर्वी आलेलो आरतीला. 5:30ला असती, पण आरतीला 6 वाजून गेल्या. 6:30 वाजल्या आरती. 6:30 वाजल्या त्या आरतीला. तर मस्त दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. बरेच यात्रेतून बाहेर आले की आरती वगैरे सगळं. हां मित्रांनो, आम्ही येरमाळ्याचा डोंगर आलो. तो का तिकडे डोंगर आहे. दर्शनी झालं आहे आमचं आता. आम्ही हे डोंगर आहे आईसाहेबाचा आणि हिरवंगार असं वातावरण झालं आहे. गणू बसलाय तिकडं, लखन गेलाय बाहेर आणि हिरवागार डोंगर झाला आहे असा नुसता. इकडनं का धबधबा वाहतल्याने वाहते. सगळ्या डोंगरातनं पाणीच वाहते असं. हो काही सगळं असं पाणी, भरपूर पाणी वाहते आणि एकदम प्रसन्न वाटते हे पाणी बघून. हो काही सगळं पाणी वाहते सगळीकडे, जिकडं जाईल तिकडं. दिवस सूर्यनारायण बाप्पा उगवून आलेले आहेत. हे बघा, दिवस पण उगवलेला आहे. आम्ही गेलो पहाटच लवकर आरतीला. बघा प्रत्येक ठिकाणी पाणी वाहते. पाऊस भरपूर झाला इकडं, असं धबधबा व्हायल्यासारखं सगळीकडे पाणी वाहते. बघा तेव्हा तिकडे पण पाणी वाहते ते. हो का, आणि एकदम प्रसन्न असं वातावरण दिसतं इथं. डोंगर माथ्यावर आईसाहेबाचं दर्शन झालं, प्रसाद करून आम्ही आता चाललोय कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर आम्ही चाललोय कार्यक्रमाच्या ठिकाणी आता. तर एकदम मन प्रसन्न झालं आमचं दर्शन करून. हिरवगार असं वातावरण आहे. लोक चाललेत रिटर्न माघारी आणि आज मंगळवार असल्यामुळं कोणाची कार्यक्रम ही भरपूर आहेत. आणि आईसाहेबाचं दर्शन कोणी कोणी घेतलं, येरमाळ्याचं कोणी कोणी तीर्थक्षेत्र पाहिलं, कुठून बघितलं, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.